नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार व मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशनच्या वतीनं विविध योजना कार्ड शिबिर घेण्यात आलं आणि या शिबिराला सकाळी सुरुवात झाल्यापासून शेकडो नागरिकांचे या ठिकाणी कार्ड काढण्यात आलेले आहे। प्रथम नवीन मतदार कार्ड काढणे, आयुष्मान भारत 5 लाखापर्यंतचा विमा योजना कार्ड, रेशन कार्ड, ई-KYC, आधार कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल, आधार कार्ड लिंक, मोबाईल नंबर लिंक असे विविध कामं या ठिकाणी मोफत मावळचे आमदार सुनील शेळके फाउंडेशन आणि संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराकडून करण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि ज्यांचे या ठिकाणी कामं झालेत त्याबद्दल आम्ही जाणून घेतोय। काय नाव तुमचं आणि काय सांगाल या शिबिराबद्दल? माझं नाव सीमा दीपक कांचन। मी माझ्या मुलाच्या नवीन मतदार कार्ड यासाठी आले होते आणि माझं गाव माझी जबाबदारी अंतर्गत संग्राम भाऊ जगताप आणि सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून हा जे कार्यक्रम होतोय की नवीन मतदार कार्ड काढणे किंवा ई-KYC किंवा रेशन कार्ड यासाठी सकाळपासून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या कार्यक्रमाला आणि आपल्याला ज्या कामासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि हे विनामूल्य काम आज संग्राम भाऊ आपल्याला करून देत आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। कदाचित संग्राम भाऊंना पण मनात असा एक भाव आला असेल की एक दिन दिल की राहों में अपने लिए जल उठेंगे मोहब्बत के इतने दिए मैंने सोचा न था। अशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत सामान्य लोकांना त्याचा लाभ घेता येतोय। आज आणि उद्या हे कार्यक्रम चालू राहणार आहे आणि संग्राम भाऊंनी हा जो उपक्रम केलाय त्याला शुभेच्छा देताना मी एक म्हणू इच्छिते की संग्राम भाऊ, आपका जीवन एक विशाल वृक्ष बन जाए, उसकी छाया अनंत तक फैले, सब उसकी छाया में हो और सब तक आपकी बाहें फैल जाए। अशा प्रकारे तुम्ही सर्व सामान्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपले जे गव्हर्नमेंटचे जे काही हे आहेत उपक्रम याचा लाभ घ्यावा। तर अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, सकाळपासून कसा प्रतिसाद होता? काय नाव तुमचं? या कार्यक्रमासाठी भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळी कामं व्यवस्थित टायमात होत आहेत आणि त्यांचं सर्वांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळत आहे। तर गेल्या अनेक वर्षापासून संग्राम भाऊ जगताप यांच्या वतीनं समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि त्यातच नागरिकांची गरज ओळखून या ठिकाणी जो विविध योजना कार्ड आणि जे मतदान कार्ड आहेत, आधार कार्ड आहेत, आयुष्मान भारत कार्ड आहेत, याचे या ठिकाणी नागरिकांचे कामं होत असताना नागरिकांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय। कोणत्या कामासाठी आलात? काय नाव तुमचं? मी वोटिंग, माझं नाव अर्चना राठोड, मी वोटिंग कार्डसाठी आले। बर, काय तुमची नोंदणी करून घेतली? नाव नोंदणी करून घेतली सध्या। बर, काय नाव तुमचं? कोणतं कार्ड काढायचं? रुपाली प्रतीक फडके, नवीन मतदान कार्ड। बर, काय नाव तुमचं? कोणतं कार्ड काढायचं? प्रतीक फडके, मी नवीन मतदार कार्ड काढण्यासाठी आलेलो आहे। बर, काय तुम्हाला इथं आल्यास कशी सुविधा भेटली? काय सुविधा भेटली? इथं सगळं व्यवस्थित म्हणजे नियमानुसार सगळं डॉक्युमेंट घेऊनच कामं केलेली आहेत सगळे। काय नाव तुमचं? इथं आल्यानंतर काय सुविधा झाली आणि कुणाच्या वतीनं आयोजन करण्यात आलं? हे आयोजन संग्राम भाऊ जगताप यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी माझं आयुष्यमान भारत कार्ड काढायला आलो होतो, ते मला काढून मिळाले ताबडतोब, म्हणजे त्यांनी काढून घेतलं। तर या ठिकाणी अनेक नवमतदार आहेत, अनेकांचे जे आधार कार्ड आहेत ते लिंक करणं आहेत, मोबाईल नंबर आहे ते लिंक करणं आहे। तर या ठिकाणी आयोजक आहेत संग्राम भाऊ जगताप, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। संग्राम भाऊ, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करत असतात, तर आता या ठिकाणी सकाळपासून किती लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि या शिबिराचं आयोजन का करावं वाटलं? माझा हा उपक्रम करण्याचा उद्देश एकच होता की मी कायम सर्व जनतेमध्ये सगळ्यांसंग मिळून मिसळून राहत असतो। कोणाच्याही काही अडचणी असल्या तर मी पुढे जाण्याची मला एक आवड आहे पहिल्यापासून आणि त्यातून मला भरपूर जणांनी काही गोष्टी सांगितल्या की आमचा रेशन कार्डचा असा प्रॉब्लेम आहे किंवा KYC करायचं तर ते कुठं जायचं किंवा काय असं भरपूर, किंवा जेणेकरून की रेशन नवीन मतदार नोंदणी हे करायचं आहे
किंवा योजना ही जे नवीन आलेली आहे की बाबा 5 लाखाचा विमा भेटतोय, तर हे जर कसं आहे काय असं भरपूर जण विचारतात. मग मी त्याच्यातून माहिती काढून ह्या टीम संघ बोलणं केलं आणि मी असा विचार केला की हे जे सर्वसामान्य लोकांना तिथपर्यंत पोहोचणं फार अवघड होतंय आणि तिथं गेले तरी पाहिजे तशी माहिती मिळत नाही किंवा काही हे होत नाही. तर त्यासाठी मी असा विचार केला की एका छताखाली सगळ्या काही गोष्टी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावं ही माझी मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हा उपक्रम करण्यासाठी केला. तरीही सकाळी पाऊस जरी होता तरीही लोकांचा उत्साह हा कमी झालाच नाही. भरपूर लोक आले. आम्ही सकाळी जे काही सगळे लोक येत होते त्यांना सगळ्यांना चहा, समोसा, नाश्ता असा काही देण्याचा उपक्रम ठेवला की बाबा सगळ्यांना जेणेकरून जे जे लाईनीत येतील ज्याचा नंबर नोंदणी होईल त्याच पद्धतीने नंबर वाईजच करत होतो. आम्ही आज फक्त 10 ते 5 फक्त ठेवण्याचा एक ठेवला होता. पण तरी लोकांचा उत्साह आणि लोकांचं जे ओढ दिसली आणि लोकांचे कामं दिसले त्या पद्धतीने मी त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून आज 7 वाजेपर्यंतचा टाईम ठेवलेला आहे आणि उद्याचाही पूर्ण दिवसाचा टाईम ठेवलेला आहे किंवा जेणेकरून ज्यांनी अजून काही ह्याचा उपभोग घेतला नसेल त्यांनीही उद्या येऊन इथं उपभोग घ्यावा. आणि जे लोकांच्या चेहऱ्यावरती उत्साह दिसतो आणि जे लोक भेटून सांगतात की भावांचं काम झालं, व्यवस्थित झालं, ह्याच्यातच माझा पूर्णपणे समाधान झालं आणि पूर्ण कार्यक्रमाचा मला पूर्ण श्रीन गेल्यागत वाटलं आणि एकदम आनंद झाला त्या गोष्टीमधूनच. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील तुमचा जो शिबिर चालू आहे इथला पत्ता आणि संपर्क नंबर? हा नाना बालराव कॉलनीमध्ये आमचं हे चालू आहे. माझं हॉटेल ड्रीम लंच हॉटेल आहे इथं आणि माझं हरिओम कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे. आणि हे उपक्रम करताना आम्ही सुनीलांना शेळके संघ बोलणं केलं. त्यांनी मी बोलले की बाबा कर, का तर लोकांना गरज आहे या गोष्टीची आणि हे असे उपक्रम करणं फार गरजेचे आहेत जास्तीत जास्त तरुण पिढीच्या लोकांनी सगळ्यांनी. तर त्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण हे करा, तुम्ही माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. त्यांना विचारून घेतलं आणि त्यानंतरच आम्ही हा उपक्रम केला. आणि त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं की बाबा मी आत्ता मीटिंगमध्ये आहे, मी तुमच्याकडे येऊन भेट देईल, पण तुम्ही कार्यक्रम थांबवू नका, माझी वाट बघू नका, मी तुमच्याकडे भेट देईल. तसे ते येणार आहेत आणि भेट देणार आहेत. तर या ठिकाणी जे तळेगाव ठेशन चौक येथील जी प्रेम हॉटेलचं नाव हॉटेल प्रेम लंच हॉटेल ड्रीम लंच आहे. या हॉटेल ड्रीम लंचच्या बाजूला जे शिबिर आहे या शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून आपलं जे विविध योजना कार्ड, मतदान कार्ड, जे शासनाच्या योजनेसाठी आवश्यक असणारी कार्ड या ठिकाणी मोफत काढून दिली जातात. तर सर्वांनी या ठिकाणी येऊन सहभागी होण्याचं आव्हान संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. तर काही नवीन जे या ठिकाणी सहभागी होतात, काय नाव तुमचं आणि काय सांगा? अवंतिका महाडिक. काय म्हणजे इथं तुमच्यासाठी जो काही विविध योजना कार्डचा जो शिबिर लावण्यात आलेला आहे ह्याचा कसा तुम्हाला फायदा होतो? आता डॉक्युमेंट्समुळे प्रॉब्लेम झालेला गेल्या वेळेस, आता ते काढून मिळेल असे हे करतो. लवकरात लवकर मतदान कार्ड वगैरेचं काम होऊन जाईल. म्हणजे पहिलं तिथपर्यंत जावं लागत होतं, आता हे जवळच आहे घराच्या. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.